नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद. तर तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत, मनापासून सर्वांचे स्वागत. तर तुम्हा सर्वांना आज एक भरतीची इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या अर्ध्या मुलांना ही भरती आलेली आहे आणि ही भरती कशाची आहे नेमकं या संदर्भामध्ये कोणालाही काही माहीत नाही. आणि ही भरती सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे आणि ही रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत भरती येते. म्हणजे जे आर्मीला फॅसिलिटी असते, आर्मीची कॅन्टीन, आर्मीची सगळी फॅसिलिटी, जे आर्मीला कॅन्टीन वगैरे सगळं आहे ते सगळं ह्या भरतीला आहे सगळं. म्हणजे ही भरती आहे बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची. ही भरती बघा मागच्या 21 मेला निघली होती भरती. ही भरती चालू आहे अख्ख्या म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रातल्या मुलांना माहीत नाही ही भरती नेमकं कशाची आहे. ह्या भरती संदर्भामध्ये कुणाला काही एवढं म्हणजे माहीत नाही आहे, कारण का ह्या भरतीचे ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे बरेच मुलं ऑफलाईन फॉर्म भरत नाही. तर मित्रांनो, ह्या भरतीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. आणि ही जी आता भरती चालू आहे बघा, 21 मेपासून ह्या भरतीचे ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत. म्हणजे आपण आपला फॉर्म हातानं फॉर्म भरायचा आणि पोस्टामधून पाठवून द्यायचा आहे. तर ह्या भरतीसाठी तुम्हाला सांगतो, ह्या म्हणजे 21 तारखेला भरती निघाली होती. ह्या भरतीमध्ये 2026ची भरती निघाली होती. ह्या भरतीमध्ये 899 जागा आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे काही पद आहेत. तर ह्याच्यामध्ये 12वी पाससाठी जे मुलं आत्ताच 12वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हे अत्यंत एकदम भारी नोकरी आहे. म्हणजे एकदम म्हणजे आर्मीची कॅन्टीन, मेडिकल सुविधा, राहण्याची सुविधा, एकदम चांगली नोकरी आहे. आणि ह्या नोकरी म्हणजे तुम्हाला म्हणजे एकदम चांगला असा पेमेंट पण म्हणजे पगार पण चांगला भेटेल तुम्हाला. तर ह्या भरतीमध्ये आता जे 899 पदं जी भरती चालू आहे त्या भरती संदर्भामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या भरतीमध्ये बघा तुम्हाला सांगतो किती 899 वॅकन्सी आलेली आहे. 899 वॅकन्सी म्हणजे ह्या संदर्भामध्ये ह्याच्यामध्ये 6 प्रकारची वॅकन्सी दिलेली आहेत. तर ह्याच्यामध्ये जे मुलं आता 12वी पास झालेले आहेत, फक्त 12वी पास जरी असलं त्याच्यामध्ये ना तुम्हाला काही ट्रेड टेस्ट द्यायची आहे ना ग्राउंड द्यायचं आहे. फक्त तुमचा एक एक्झाम होणार आणि त्या एक्झामवर तुम्हाला वर्दी भेटणार, खाकी वर्दी तुम्हाला अंगावर घालण्याची संधी येणार मित्रांनो. कारण का तुम्ही जर ह्या भरतीमध्ये चांगला पास झाला, मार्क चांगले पडले, तुम्हाला मग मेडिकल असणार. फक्त मेडिकल म्हणजे आर्मीसारखं मेडिकल राहणार नाही, फक्त हेच तुमचं जरा थोडंसं नॉर्मलमध्ये मेडिकल घेणार. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला वर्दी घालण्याची संधी असते मित्रांनो, म्हणजे वर्दी तुम्हाला भेटते ह्याच्यामध्ये. आणि ही भरती 12वी पासवाल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो 300 वॅकन्सी आहे. आणि ही भरती आहे स्टोअर कीपर टेक्निकल, SKT, ह्याला SKT म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये, स्टोअर कीपर टेक्निकल. तर ह्याची 300 वॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो. ह्यासाठी काही नाही बघा, फक्त 12वी पास त्यांनी उत्तीर्ण सांगितलेलं आहे. आणि वाहने किंवा अभियांत्रिक उपकरणाशी संबंधित ज्ञान म्हणजे तुमच्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी कुठलं सर्टिफिकेट काही मागितलेलं नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला ह्या संदर्भामध्ये स्टोअर कीपर म्हणजे काय, आपण एक मोठ्या दुकानाचं किंवा दुकानाच्या संदर्भामध्ये कसं त्याचं संवर्धन करतो, कसं त्या संदर्भामध्ये त्या भरतीचं हे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 12वी पास जरी असाल तरी तुम्ही 100% ह्या भरतीसाठी इलिजिबल आहात. त्यामुळे मित्रांनो ही एकदम म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे. आणि ह्या भरतीमध्ये तुम्हाला सांगतो एकदम म्हणजे जे 12वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी एकदम चांगली भरती आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरे पण अजून काही पोस्ट आहेत बघा, हिंदी टायपिस्ट म्हणून आहे, पण ज्याला हिंदीचे टायपिंग जमते त्यांच्यासाठी आहे बघा. आणि अजून दुसरी एक म्हणजे त्याच भरतीमध्ये 261 जागा आहेत ऑपरेटर कम्युनिकेशन. म्हणजे ह्या भरतीचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी बघा, ऑपरेटर कम्युनिकेशन 10वी पास. आणि त्यासाठी ITI मागितलेला आहे, वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मॅकॅनिक ITI. म्हणजे या संदर्भामध्ये तुमचा वायरलेस किंवा रेडिओ ऑपरेटिक ITI जर झालेला असेल तर ह्या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्ही ह्याला जरूर अप्लाय करू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा ऑपरेटर कम्युनिकेशन म्हणजे 261 वॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो. जर तुमच्याकडे हा ITI असेल तर तुम्ही हा फॉर्म जरूर भरायला पाहिजे मित्रांनो. कारण का ह्याच्यामध्ये चान्स म्हणजे बरेच मुलं काय करतात, ते ऑफलाईन फॉर्म असल्यामुळं कोणी भरत नाही, म्हणतात काय भरायचं आहे काय. त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये जर कुणाचा रेडिओ ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिकल ITI जर असेल तर मित्रांनो ह्या भरतीमध्ये 100% तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. आणि अजून दुसरं एक वॅकन्सी आहे बघा याच्यामध्ये ऑपरेटर
मशिनरी आणि ऑर्डिनरी ग्रेड, म्हणजे ते जरा थोडंसं बोलताना हे अडकते इंग्रजी शब्द असल्यामुळे. ह्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो 10वी पास आणि तुमच्याकडं हेवी लायसन असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे हेवी लायसन जर असेल तर ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्याच्या 207 जागा आहेत मित्रांनो. ऑपरेटर मशिनरी ऑर्डिनरी ग्रेड, म्हणजे ह्यासाठी 207 जागा आहेत. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पास आणि हेवी लायसन जर तुमच्याकडे असेल तर हा फॉर्म भरू शकता तुम्ही. आणि अजून एक वेकेन्सी आहे त्याचमध्ये इलेक्ट्रिशियन, त्याला 79 जागा आहेत मित्रांनो. तर 79 जागासाठी त्यांनी त्याची एलिजिबिलिटी म्हणजे योग्यता दिलेली आहे 10वी पास आणि ITI ऑटो इलेक्ट्रिशियन ITI पाहिजे त्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी अशा 79 जागा आहेत मित्रांनो त्यासाठी. तर मित्रांनो ही एकदम म्हणजे केंद्र सरकारची एकदम मोठी भरती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये पगार वगैरे एकदम भारी पगार वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आहे स्टोअर किपर टेक्निकलला, SKTला. तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो थोडंसं तुम्हाला माहिती सांगतो. तर SKT म्हणजे काय, जे स्टोअर किपर असतात, स्टोअर किपर मोठे स्टोअर असतात, त्या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागतं तिथं मित्रांनो. काय नाही, तुम्हाला कुठं काही दुसरीकडे काय काम करायचं नाही, काय नाही, फक्त तुम्हाला 8 ते 8 तासाची ड्युटी राहणार मित्रांनो. आणि आठवड्यातून तुम्हाला 2 दिवस सुट्ट्या पण राहणार त्याच्यामध्ये. तर मित्रांनो जे कोणी स्टोअर किपर टेक्निकलसाठी फॉर्म भरणार आहेत त्यासाठी फक्त 12वी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बरेच मित्र काय म्हणतात की तिथं त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे, पण त्यासाठी काही अनुभवाची गरज नाही मित्रांनो. त्यांनी फक्त तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती असणं गरजेचं सांगितलेलं आहे. म्हणजे आता जर तुमचा एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला फक्त त्या संदर्भामध्येच प्रश्न विचारले जाणार. म्हणजे प्रश्न तर म्हणजे तुम्हाला सांगतो त्या SKTमध्ये तुम्हाला मॅथ, रिजनिंग, GS आणि त्या दुकानाच्या संदर्भामध्येच प्रश्न विचारणार. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज प्रश्नामध्ये राहणार तर फक्त ह्याच्या स्टोअर किपरच्या संदर्भामध्येच हे राहणार, प्रश्न राहणार. आणि आपला एक्झाम होतोय इथं पुण्याला होणार एक्झाम. ह्याचा बाकी दुसरीकडे अख्ख्या भारतामध्ये कुठेही एक्झाम होत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये इथं पुण्याला एकाच ठिकाणी एक्झाम होतो BROचा. तर मित्रांनो ह्या भरतीची लास्ट डेट आहे बघा फॉर्म भरण्याची 4 जुलै. ह्या भरतीची 4 जुलैपर्यंत तुमचा फॉर्म पुणेमध्ये पोहोचला पाहिजे. त्या आर्मी कॅम्पमध्ये BRO कॅम्प जो आहे दिघी रोड आळंदी रोडला तो कॅम्प दिलेला आहे, त्या कॅम्पपर्यंत तुमचा हा फॉर्म पोहोचला पाहिजे. तर मित्रांनो ही केंद्र सरकारची एकदम अशी मोठी म्हणजे एकदम चांगली नोकरी आहे. ह्यामध्ये जे कोणी 12वी पास असेल, ज्यांचं कोणाचं ITI झालेलं असेल, ऑटो मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, ऑटो इलेक्ट्रिशियन जर ITI कोणाचं झालेलं असेल मित्रांनो, तर ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी अप्लाय करायला पाहिजे. कारण का मित्रांनो आता SSC GDचा एक्झाम झालेला आहे. मग आता SSC GDचा एक्झाम झाला, कुणाला मार्क कमी आले असतील त्यांनी मग ह्याच्यामध्ये जरूर ट्राय करायला पाहिजे मित्रांनो. कारण का आपण जर एकाच ह्याच्या मागं जर लागलो तर 100 त्याच्यामध्ये कधी लागलो त्याच्यामुळं आपले 2 हे ऑप्शन ठेवावं लागतील. एक मेन ते ऑप्शन आणि एक दुसरं एक ऑप्शन ठेवायचं. त्या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्ही ह्याच्यामध्ये जरूर सगळ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. ह्या BROच्या जागा जे सुटलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये फॉर्म भरा असं मी तुम्हाला सांगतो. आणि ही तुमची 4 जुलैनंतर तुमच्या बघा ह्याचा एक्झाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये 100% एक्झाम होतो. कारण का मित्रांनो ह्या आधी म्हणजे मी पण फॉर्म भरला होता, म्हणजे कुकसाठी फॉर्म भरला होता, तर त्याचा पण एक्झाम लवकरच झाला होता. तर मित्रांनो ह्यासाठी त्यांनी एक वयमर्यादा दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 18 ते 27पर्यंत ओपनला आणि SC STसाठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये एक्झाम फीस फक्त बघा OBC जनरल आणि EW साठी 50 रुपये आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये आणि ST आणि SC साठी फी दिलेली नाही आहे. तर फी भरण्यासाठी पण तुम्हाला फक्त ऑनलाईन फी भरावी लागणार. त्यांनी एक लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते फी भरण्याची लिंक देतो. ते फी भरल्याच्या नंतर तुम्हाला जो एक पावती येते, ती पावती तुम्हाला फॉर्म भरल्याच्यानंतर त्या ह्याच्यासोबत जोडावी लागणार. जो आपण ऑफलाईन फॉर्म भरणार आहोत त्या ऑफलाईन फॉर्मच्या मागून तुम्हाला ती पावती जोडावी लागणार. फॉर्म भरल्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला सही करावी लागणार. त्या पावतीवर म्हणजे तुमचाच फॉर्म असल्यामुळे ते सही करावी लागणार आणि फॉर्म तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवून द्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही जर हा लवकरात लवकर स्पीड पोस्टानं जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचे हॉल तिकीट येण्याचे चान्स आहेत. आणि अजून टाईम गेलेला नाही मित्रांनो. कुठेही तुम्ही जर स्पीड पोस्टानं जर फॉर्म जर टाकला तर तुम्हाला सांगतो 4 किंवा 5 दिवसामध्ये तुमचा फॉर्म तिथं पुण्यापर्यंत जाईल. आणि अजून भरतीसाठी बघा लास्ट डेटसाठी
10 ते 15 दिवस बाकी आहेत मित्रांनो. तर तुम्ही हा फॉर्म जरूर भरायला पाहिजे बघा. तुम्ही सर्वांनी जरूर फॉर्म भरा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ह्या संदर्भामध्ये, ह्या BRO संदर्भामध्ये जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर ते सांगा. कारण का माझा भाऊ मागच्या भरतीमध्ये BROमध्ये ड्युटीला लागलेला आहे, त्याची ट्रेनिंग झालेली आहे. तो आता सिक्कीमला गंगटोक इथं नोकरी करतो, म्हणजे त्याची ड्युटी तिथं चालू आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ड्युटीला आहे. जर ह्या संदर्भामध्ये जर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल, किती पेमेंट भेटतो, किती तास ड्युटी करावी लागते, त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी भेटतात, काय नाही, ते जर तुम्हाला जर पाहिजे असेल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतो. कारण का तो उद्या किंवा परवा दिवशी तो गावाकडे येणार आहे. मग गावाकडे आल्यानंतर तो माझ्याकडे तर येणारच आहे. मग आल्यानंतर मग मी त्याचा एक 5 किंवा 6 मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ बनवून, जर तुम्हाला जर माहिती त्याची पाहिजे असेल, BROची काय काय कामं असतात, कुठल्या कुठल्या ट्रेडला कुठले कुठले कामं असतात, त्याच्यामध्ये काय सिलेक्शन प्रोसेस असते, त्यानं काय केलं होतं त्या एक्झामसाठी, तर तुम्हाला जर अजून जर काही माहिती पाहिजे असेल मित्रांनो, जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर कमेंट जर चांगल्या आल्या, म्हणजे जास्त जर कमेंट आल्या मित्रांनो, तर 100% तो आता परवा दिवशी जो येणार आहे, मी त्याला 100% ही कमेंट दाखवून त्याचा आपण एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊ आणि तुम्हाला त्या संदर्भामध्ये सगळी माहिती देऊन टाकू मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर जरूर तुम्ही कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच अनेक भरतीसाठी, वेगवेगळ्या भरतीसाठी, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची भरती आली तरी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आणि इंस्टाग्रामची लिंक देत आहे मित्रांनो. जर तुमची काही समस्या असेल तर तुम्ही बिंदास इंस्टाग्रामला विचारा. आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल, त्या BRO संदर्भामध्ये काही माहिती पाहिजे असेल तर जरूर तुम्ही कमेंट करा. जास्त जर कमेंट आल्या तर आपण त्याची मुलाखत घेऊन व्हिडिओ टाकू, यूट्यूबला व्हिडिओ टाकू. तर मित्रांनो, बस एवढंच. आणि तुम्ही एकच सांगणे, सर्वांनी तो फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरायला काय नाही, फक्त 50 रुपयाचा फॉर्म आहे मित्रांनो. आणि जर फॉर्म संदर्भामध्ये जर काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. धन्यवाद.